विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 6.2 प्रश्न नंबर 1. एका गळसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम, एका बांगडीचे 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे 10 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आहे. सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन आहे. मित्रांनो, आपल्याला गळसरी, बांगडी आणि अंगठीचं वजन दिलेलं आहे. एक गोष्ट आपल्या माहिती पाहिजे, 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम. मित्रांनो, हे जर आपल्याला माहिती असेल 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम, तर आपण या ठिकाणी मांडणी व्यवस्थित करू शकतो. बघूया, गळसरीचं वजन आहे मित्रांनो 25 ग्रॅम आणि 35 मिलीग्रॅम. बघा, 25 ग्रॅम आणि 35 मिलीग्रॅम. त्यानंतर बांगडीचं वजन आहे 15 ग्रॅम आणि 5 मिलीग्रॅम. बघा, 15 ग्रॅम आणि 5 मिलीग्रॅम. त्यानंतर अंगठीचं वजन 10 ग्रॅम आणि 450 मिलीग्रॅम. बघा, 10 ग्रॅम आणि 450 मिलीग्रॅम. मित्रांनो, या सर्वांची आपल्याला बेरीज करायची. ग्रॅम आणि हा कॉलम आहे मिलीग्रॅमचा. बघा, 5 आणि 5 10, हातचा आला 1. 5 आणि 3 8 आणि 1 9. त्यानंतर 4 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येणार. 5 आणि 5 10, हातचा आला 1. 2 आणि 1 3 4 आणि हातचा 1 5. म्हणजे मित्रांनो 50 ग्रॅम आणि 490 मिलीग्रॅम, म्हणजेच 50.49 ग्रॅम. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी, 50.49 ग्रॅम. प्रश्न नंबर 2. एक माणूस मोटार गाडीने 180 किलोमीटर अंतर 3 तासात कापतो. त्याच वेगाने पुढचे 120 किलोमीटर अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे. एक माणूस मोटार गाडीने 180 किलोमीटर अंतर 3 तासात कापतो. मित्रांनो बघा, 180 किलोमीटरचं अंतर मित्रांनो 3 तासात पूर्ण केलं जातं. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय, तर त्याच वेगाने पुढचे 120 किलोमीटर अंतर, बघा पुढचं मित्रांनो 120 किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे मित्रांनो आपल्याला किती तास लागतील ते आपल्याला शोधायचंय. तर मित्रांनो या ठिकाणी तिरकस गुणाकार होणार. 180 किलोमीटर जायला 3 तास लागतात, तर 120 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? तर मित्रांनो या ठिकाणी होणार तिरकस गुणाकार, म्हणजे 120 गुणिले 3. 120 आणि 3 यांचा होणार गुणाकार आणि 180 या ठिकाणी येणार भागिले. म्हणजे मित्रांनो पुढे बघा, 12 36, 120 गुणिले 3 म्हणजे मित्रांनो 360 आणि छेदस्थानी 180. मित्रांनो अंश छेद काटाकाटी 1 0 गेला, 1 0 गेला. 18 1 18, 18 2 36, म्हणजे मित्रांनो 2/1 म्हणजेच 2 तास. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 120 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 2 तास लागतील, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी, 2 तास. प्रश्न नंबर 3. एक आगगाडी 8 तासात 480 किलोमीटर अंतर जाते, तर 2 तासात ती किती अंतर जाईल? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. एक आगगाडी आहे 8 तासात ती 480 किलोमीटर जाते. तर मित्रांनो आपल्याला पुढे प्रश्न विचारलाय 2 तासात. बघा, हे 8 आहे तास आणि 2 सुद्धा आहेत मित्रांनो तास. 2 तासात किती किलोमीटर अंतर जाणार? तर मित्रांनो अगोदरच्या प्रश्नासारखाच आपल्याला या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा आहे. 8 तासात 480 किलोमीटर, तर 2 तासात किती किलोमीटर? म्हणजे मित्रांनो 480 गुणिले 2 यांचा होणार गुणाकार आणि भागिले येणार 8. बघा, 2 गुणिले 480 आणि भागिले 8. मित्रांनो 8 1 8, 8 सख 48. आता इथे झाले 60 आणि इथे आहे मित्रांनो 2, म्हणजे 2 गुणिले 60 जर केलं तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 60 दुणे 120 आणि 120 काय तर किलोमीटर. म्हणजे मित्रांनो 2 तासामध्ये 120 किलोमीटर अंतर जाईल, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए, 120 किलोमीटर. प्रश्न नंबर 4. किशोरने रुपये 205.50 ची औषधे आणि रुपये 180.50 ची एक विजेरी घेतली आणि दोन्हीसाठी रुपये 500 ची नोट दिली.
त्याला परत मिळालेले पैसे आहेत. मित्रांनो बघा, किशोरने काय केले, औषधे घेतली मित्रांनो 205.50 रुपयाची. त्यानंतर एक विजेरी घेतली मित्रांनो 180.50 रुपयाची. तर मित्रांनो दोन्हींची एकूण किंमत किती झाली तर बघा, 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह, 5 आणि 1 6, 8 8, 2 आणि 1 3. मित्रांनो या दोन वस्तूंची किंमत आहे 286 रुपये. दुकानदाराला 500 रुपये दिले. मग मित्रांनो दुकानदाराला 500 रुपये दिले आणि 386 रुपयाच्या दोन वस्तू घेतल्या. दुकानदार किती रुपये परत देईल तर आपल्याला करावी लागेल वजाबाकी, 500 वजा 386. तर मित्रांनो या ठिकाणी 10, 9 आणि 4 आपण वजाबाकी करतोय. 10तून 6 गेले 4, 9तून 8 गेला 1 आणि 4तून 3 1. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं रुपये 114 रुपये दुकानदार त्याला परत करेल. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी, रुपये 114. प्रश्न नंबर 5. 4 मीटर लांबीच्या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील? मित्रांनो बघा, 4 मीटर लांबीचं कापड आहे. या कापडाचे 25 सेमी लांबीचे एकूण किती तुकडे होतील? बघा आता 1 मीटर म्हणजे 100 सेमी, मग 4 मीटर म्हणजे 400 सेमी. मित्रांनो आपल्याकडं 4 मीटर कापड आहे म्हणजे 400 सेमी कापड आहे. या 400 सेमी कापडाचे आपल्याला 25 सेमी लांबीचे तुकडे करायचे आहे. तर मित्रांनो एकूण तुकडे होतील किती? आपल्याला करायचा भागाकार. 400 सेमी भागिले 25 सेमी. मित्रांनो बघा 25 1 25, इथे बघा 25 1 25, 40 मधून 25 गेले, बाकी उरली 15 म्हणजे झाले 150 आणि 25 सक 150 म्हणजे मित्रांनो 16/1 म्हणजेच आपल्याला उत्तर मिळालं मित्रांनो 16 तुकडे. तर मित्रांनो 25 सेमी लांबीचे एकूण 16 तुकडे होतील. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 16. प्रश्न नंबर 6. 5 सेमीला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल. मित्रांनो 5 सेमी आपल्याला किलोमीटर मध्ये दाखवायचे. बघा आता त्यासाठी मित्रांनो 1 मीटर बरोबर 100 सेमी. त्यानंतर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. तर मित्रांनो आता बघा 5 सेमी बरोबर मित्रांनो 5/100 मीटर म्हणजेच किती? 0.05 मीटर. मित्रांनो आपण काय केले, 5 सेमीचं मीटर मध्ये रूपांतर केलं म्हणजे 0.05 मीटर. आता मीटरचे किलोमीटर मध्ये रूपांतर. आता मित्रांनो मीटरचं आपल्याला किलोमीटर मध्ये रूपांतर करायचे म्हणजे 0.05 भागिले 1000. तर मित्रांनो हा आपल्याला भागाकार करायचा आहे. बघा आता 0.05 भागिले 1000. मित्रांनो वरची जी संख्या आहे म्हणजे अंशस्थानी असलेली संख्या आपल्याला पूर्णांकात आणायची असेल तर दशांश चिन्ह 2 घर उजवीकडे सरकावं लागेल. दशांश चिन्ह 2 घर उजवीकडे सरकवल्यानंतर अंशस्थानी संख्या तयार होईल मित्रांनो 5. मग आता या ठिकाणी आपल्याला इथे दशांश चिन्ह आहे, 1000च्या नंतर दशांश चिन्ह आहे मित्रांनो. छेदस्थानी सुद्धा दशांश चिन्ह आपल्याला 2 घर उजवीकडे सरकावं लागेल म्हणजे 1000वर मित्रांनो आणखीन 2 शून्य ऍड होतील म्हणजे आपल्याला संख्या मिळेल मित्रांनो 1,00,000. बघा आपल्याला संख्या मिळाली, सुरुवातीला 3 शून्य होते, आणखीन 2 शून्य ऍड झाले कारण की दशांश चिन्ह आणखीन 2 घर उजवीकडे सरकवलं. आता मित्रांनो आपण हा भागाकार करू शकतो. बघा जी संख्या तयार झाली छेदस्थानी ती आहे 1,00,000. मग आता 1,00,000मध्ये मित्रांनो शून्य किती आहे? 1 2 3 4 आणि 5. 5 शून्य आहे म्हणजे आपल्या दशांश चिन्हानंतर उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 5 घरं यायला पाहिजे. मग मित्रांनो हे 5 अगोदर लिहून घ्या. हे अंशस्थानचे 5 लिहून घेतले.
दशांश चिन्हानंतर 5 घरं यायला पाहिजे. हे पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर, 5वं घर. त्यानंतर मित्रांनो दशांश चिन्ह आणि अगोदर 0. म्हणजे मित्रांनो आता आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 घरं 0 द्यावे लागेल. 1, 2, 3 आणि 4. बघा मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 0, दशांश चिन्ह 0, 0, 0, 0 आणि 5. 0 किती वेळेस आहे? 4 वेळेस आहे. पुन्हा समजून घ्या. 0 दशांश चिन्ह 0.5 भागिले 1000. मित्रांनो आपण काय केलं, अंशस्थानची जी संख्या आहे त्याचं पूर्णांकात रूपांतर केलं. दशांश चिन्ह 2 घर उजवीकडे सरकवलं म्हणजे अंशस्थानी 5 आणि छेदस्थानी 1000चे मित्रांनो पुन्हा दशांश चिन्ह 2 घर उजवीकडे म्हणजे 1000चे झाले 1 लाख. मग आता 5/1 लाख हा भागाकार जर केला तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 0 दशांश चिन्ह 0, 0, 0, 0 आणि 5. म्हणजेच मित्रांनो 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी. म्हणजे मित्रांनो 5 सेमी आपल्याला किलोमीटरमध्ये याप्रमाणे दाखवता येईल. 5 सेमी म्हणजेच मित्रांनो किलोमीटरमध्ये पर्याय क्रमांक सी याप्रमाणे हे आहे आपलं उत्तर. प्रश्न नंबर 7. एका पाण्याच्या टाकीची क्षमता 750 लिटर आहे. ती 4/15 भरलेली आहे. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल? तर मित्रांनो बघा एका पाण्याची एकूण धारकता आहे 750 लिटर. म्हणजे त्या टाकीमध्ये 750 लिटर पाणी मावतं. त्यामध्ये मित्रांनो 4/15 भाग भरलेला आहे. बघा 4/15 भरलेली. तर मित्रांनो हे समजून घ्या. 4/15 भरलेली म्हणजे एकूण आहे 750. त्यामध्ये मित्रांनो 4/15 भाग भरलेला आहे. म्हणजे 15 मध्ये 4 भाग भरलेले आहे. एकूण आहे 15. त्या 15 मध्ये मित्रांनो 4 भाग भरलेले आहे. म्हणजे मित्रांनो रिकामा भाग किती आहे? मग 15 मधून 4 वजा केले तर मित्रांनो 15 मधून 4 वजा केल्यानंतर खाली राहतात 11. 11/15 भाग आहे मित्रांनो रिकामा. हे समजलं पाहिजे. एकूण टाकी भरलेली आहे 4/15 भाग भरलेला आहे. म्हणजे रिकामा भाग आहे 11/15. 15 मधून 4 वजा केल्यानंतर खाली राहतात 11. म्हणजे 15 पैकी 11 भाग रिकामा आहे. तर मित्रांनो आता आपण हे गणित सोडू शकतो. कसं सोडवणार? तर बघा 750 च्या 11/15 भाग रिकामा आहे. चाचीचे म्हणजे मित्रांनो गुणाकार 750 गुणिले 11/15. मग आता 15 1 15 15 5 75 मित्रांनो इथे आहे 50 आणि पुढे गुणिले 11. बघा 50 गुणिले 11. तर हा गुणाकार किती येतो मित्रांनो? 11 0 0 आणि 11 5 55. म्हणजे मित्रांनो 550 टाकीमध्ये आणखीन 550 लिटर पाणी भरावे लागेल. 550 लिटर. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 550 लिटर. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी 550 लिटर. प्रश्न नंबर 8. एक दुकानदार रुपये 12ला एक बॉलपेन किंवा 5चे पॅकेट रुपये 50ला विकतो. 23 बॉलपेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल? मित्रांनो आपल्याला 23 बॉलपेन घ्यायचे आहे. दुकानदार काय करतो? एक पेन 12 रुपयाला देतो आणि 5 पेनाचं एक पॅकेट घेतलं तर ते 50 रुपयाला. तर मित्रांनो 12 रुपयाला एक पेन आहे. बघा एक बॉलपेन 12 रुपयाला येतो आणि एक पॅकेट घेतलं 5 पेनाचं एक पॅकेट घेतलं तर ते 50 रुपयाला येतं. तर मित्रांनो 12 गुणिले जर आपण 5 केलं तर 12 पंचे 60. म्हणजे आपण सुट्टे पेन घेतले तर ते 60 रुपयात बसतात. पण एक पूर्ण पॅकेट घेतलं तर ते 50 रुपयालाच बसतं. तर मित्रांनो आपला प्रश्न आहे 23 बॉल पेन घेण्यासाठी किती खर्च येईल? मित्रांनो 23 बॉल पेन घ्यायचेत. मग आपण काय करणार? बघा 23 भागिले 5. तर मित्रांनो 23 आपल्याला बॉल पेन घ्यायचे आहेत. भागिले 5 का करणार? तर 5 पेनाचं एक पॅकेट आहे. कारण की एक पॅकेट घेतलं तर ते मित्रांनो 50 रुपयालाच बसतं. म्हणजे आपण बघा किती पॅकेट आणि किती शिल्लक पेन आहेत ते आपण या ठिकाणी काढतोय. 5 चोक 20. 23 मधून 20 गेले, बाकी उरली 3. म्हणजे मित्रांनो 23 आपल्याला बॉल पेन घ्यायचे असेल तर 4 पॅकेट म्हणजे 5 पेनांचे आपण 4 पॅकेट घेणार आणि 3 पेन सुटे. 3 पेन आपल्याला सुटे घ्यावे लागतील.
म्हणजे मित्रांनो बघा आता 4 गुणिले जर आपण 50 केलं, बघा 4 पॅकेट घेणार आपण, एक पॅकेट 50 रुपयाला आहे, मग 4 गुणिले 50 केलं, 4 0 0 4 25, म्हणजे मित्रांनो 4 पॅकेट आपल्याला 200 रुपयाला बसतील. आणि 3 पेन घ्यायचे आहेत, सुट्टे 3 पेन घेणार. एक पेन आहे 12 रुपयाला, 12 36, हे 36 रुपये, बेरीज केली 6 3 आणि 2, म्हणजे मित्रांनो रुपये 236. 23 बॉल पेन घेण्यासाठी आपल्याला किमान कमीत कमी मित्रांनो 236 रुपये खर्च येईल. 12 रुपयाप्रमाणे एक बॉल पेन घेतला तर जास्त पैसे लागतात, पण मित्रांनो पॅकेट आपण 4 पॅकेट घेणार आणि वर सुट्टे 3 बॉल पेन घेणार, म्हणजे आपल्याला कमीत कमी 236 रुपये खर्च येईल. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए, रुपये 236. प्रश्न नंबर 9. शारदाने एक वही रुपये 25.50ला, एक पेन रुपये 7.50ला आणि 6 पेन्सिली प्रत्येकी रुपये 1.25ला खरेदी केल्या. तिने दुकानदाराला 50 रुपयांची एक नोट दिली. दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम आहे. बघा मित्रांनो शारदाने काय केले, एक वही घेतली. बघा वही घेतली रुपये 25.50, म्हणजे 25 रुपये आणि 50 पैशाची एक वही आहे. एक पेन घेतलाय मित्रांनो 7.50, म्हणजे 7.5 रुपयाचा एक पेन आहे. आणि मित्रांनो 6 पेन्सिली घेतल्यात. 6 पेन्सिली कशा घेतल्या, 1 रुपये 25 पैशाला एक. बघा मग आता 1 रुपये 25 पैशाला मित्रांनो अशा 6 पेन्सिली घेतल्या. तर आता आपण 1.25 गुणिले 6 करणार, 125 गुणिले 6 करा मित्रांनो, आणि जे उत्तर येईल त्यामध्ये दशांश चिन्हानंतर मित्रांनो 2 घरं यायला पाहिजे. बघा आता 6 पंचे 30 हातचे आले, 3 6 2 12 13 14 15 हातचा आला 1, 6 1 6 आणि 7. बघा दशांश चिन्हानंतर 2 घरं आहे, म्हणजे मित्रांनो उत्तरामध्ये सुद्धा दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे. आपलं उत्तर आलं 7.50, म्हणजे पेन्सिली घेतल्या 7 म्हणजे 7.5 रुपयाच्या पेन्सिली घेतल्या. तर मित्रांनो वही पेन आणि पेन्सिलीचा मिळून एकूण किती खर्च झाला बघा, 0 5 त्रिक 15 हातचा आला 1, दशांश चिन्हाच्या ठिकाणी दशांश चिन्ह, 7 2 14, 14 आणि 5 19 आणि 1 20, हातचे आले 2, 2 आणि 2 4. तर मित्रांनो ह्या 3 वस्तूंचा खर्च किती आला तर बघा 40 रुपये आणि 50 पैसे, रुपये 40 आणि 50 पैसे एवढा खर्च आला. मित्रांनो दुकानदाराला काय केले, 50 रुपयाची एक नोट दिली. बघा दुकानदाराला 50 रुपयांची एक नोट दिली आणि ह्या 3 वस्तू झाल्या 40 रुपये आणि 50 पैशाच्या. तर दुकानदार किती रुपये परत देणार, 50 रुपयांमधून मित्रांनो आपल्याला 40.5 रुपये वजा करायचे. अतिशय सोपी वजाबाकी आहे. 0 इथे होणार मित्रांनो 10 9 आणि 4, 10तून 5 गेले 5, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 9 4तून 4 0, म्हणजे मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 9 रुपये 50 पैसे. बघा रुपये 9 आणि 50 पैसे, 9.50 रुपये 9.50, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 6.2 संपला. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.